DDSR ग्रुप तयार करून ग्रामीण भागातील लोकांना मोठ्या प्रमाणात फसवलंय. ह्याची संख्या 4 ते 5 हजारापर्यंत आहे. आणि हा IRS अधिकारी आहे. त्या अधिकाऱ्यानं इतर लोकांच्या नावावरती ही कंपनी रजिस्टर करून आतापर्यंत DDSR हाइट्स, तथागत हाऊसिंग सोसायटी, स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटी, अनु विश्व हाऊसिंग सोसायटी, DDSR सात्विक, हनी होम्स, मातोश्री हाऊसिंग सोसायटी ही तर आमदार खासदारांची सोसायटी आहे. मैत्री हाऊसिंग सोसायटी कळमोली, मुंबई अजिंक्य हाऊसिंग सोसायटी, मैत्री सानपाडा, DDSR हेरिटेज, कलाकार पत्रकार हाऊसिंग सोसायटी, DDSR ड्रीमवूड, DDSR प्राइड, नंतर DDSR अनुपर्व, जय श्रीकृष्ण, DDSR लक्ष्मी, रिव्हरसाईड, अशा जवळजवळ 18 सोसायट्या आणि काही प्लॉट्स घेऊन लोकांना फ्लॅट देतो, कमी दरात देतो, अशा पद्धतीनं लोकांच्याकडून इन्व्हेस्टमेंट घेतलेली आहे. परंतु अजून बिल्डिंगचं कामच नाही. 2 ते 3 हजार कोटी रुपये हे इन्व्हेस्टरकडून गोळा केलेले आहेत. लोकांच्याकडून त्याच्या बुकिंग घेतलेल्या आहेत. आणि याच्या संदर्भामध्ये लोकांच्या बऱ्याच माझ्याकडे तक्रारी आल्या, पण हा IRS अधिकारी असल्यामुळं लोक याबाबत घाबरत आहेत. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे माझी विनंती आहे, याच्याबद्दल काहीतरी सूचना सिडकोला पण दिल्या पाहिजेत. त्यांनी GST मोठ्या प्रमाणात बुडवलेली आहे. GSTनं त्यांना नोटीस काढलेली आहे. GST अधिकारी त्यांना मॅनेज आहेत. माननीय महसूल मंत्री महोदयांना मी सकाळीच पत्र दिलेलं आहे. एक त्यांना नोटीस तिथले जे अधिकारी आहेत, तहसीलदार माननीय ठाणेचे दत्तात्रय बेंडे यांनी काही ब्रांचचा त्यांना दंड पण केलेला आहे, पण भरून घेतलेला नाही. हे सगळं प्रकरण हे 2000 कोटीच्या वर जातंय. आणि तो एक जो त्यांना फाईट पैसे करून देतोय जीवनदास KP बाई म्हणून, ह्या लोकांनी 2000 कोटी त्यांना वाईट करून दिलेले आहेत. लोकांची फसवणूक आहे. 2025ला 2026ला फ्लॅट त्यांना ताब्यात देतो म्हटले होते, एकालाही फ्लॅट ताब्यात दिलेला नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय, मला वेळेचं बंधन आहे माहीत आहे, परंतु आपण योग्य अधिकाऱ्यांना याच्याबद्दलच्या सूचना द्या. माझ्याकडे इन्व्हेस्टर बुकिंग करणाऱ्या सगळ्या लोकांची यादी आहे. विधानसभेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी DDSR ग्रुपवर केलेल्या गंभीर आरोपांनंतर कंपनीचे संचालक राहुल हजारे यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. राहुल हजारे यांनी स्पष्ट केले की कंपनीचे सर्व प्रकल्प शासनाच्या नियमानुसार आणि पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबवले जात आहेत. तसेच IAS अधिकारी सचिन मोटे यांचा DDSR ग्रुपशी कोणताही व्यावसायिक संबंध नसून त्यांचे नाव विनाकारण जोडले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. हजारे यांच्या मते हे आरोप राजकीय पार्श्वभूमीवर सूडबुद्धीने करण्यात आले असून निष्पक्ष चौकशी झाल्यास सत्य बाहेर येईल. त्यांनी आवाहन दिले की जर कोणाकडे ठोस पुरावे असतील तर ते समोर आणावेत. सचिन मोटे साहेब आमच्या भागातले UPSC अधिकारी आहेत आणि समाजामध्ये एक त्यांचं नाव चांगलं आहे, लौकिक आहे. आणि आमच्या एकाच भागातला आम्ही आहे. आटपाडीमधले गोपीचंदजी पडळकर साहेब आमदार ते आहेत, IRS ऑफिसर सचिनजी मोटे साहेब आहेत आणि राहुल हजारे म्हणून तेही त्याच तालुक्यातले आहेत. आणि जे त्यांच्या मिसेस इलेक्शनला उभा राहिल्या त्या आणि त्यांचं एक आमदारकीचं अस्तित्व मार्केटमधनं कमी होत चाललेला प्रभाव आणि त्यांनी जी बाईट दिलेल्या आहेत ज्या इलेक्शनच्या काळामध्ये, ह्या सगळ्याचा सूड म्हणून मोठे साहेबांचं नाव बदनाम करून DDSR ग्रुपशी जोडलेलं आहे. ते एक आहे की आमच्या भागातले एक अधिकारी आहेत, कधी कधी आमच्या ऑफिसला येतात, आम्हाला काय टॅक्सेशनचं मार्गदर्शन करतात आणि आमच्या भागातले आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त DDSR ग्रुपशी त्यांचा काही संबंध नाही. आणि जर असेल तर त्यांनी लिगल वेज प्रूव्ह करावं आणि मांडावं. नोटीस काय तुम्ही त्यांना नोटीस काय देणार? आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर साहेब यांच्या वाईफ तिथे उभा राहिल्या आणि त्यांच्या विरुद्ध IRS सचिन मोटे यांच्या वाईफ उभा राहिल्या होत्या. आणि त्या वाईफ उभा राहिल्यामुळे यांचा जो बाली किल्ला होता आणि त्यांच्या जिल्हा परिषदेत सगळ्या शीट पडल्या आणि एकच शीट जी बाली किल्ल्यातली ती 491 मतानं, म्हणजे 980 आली, पण भागिले 2 केलं तर 491, म्हणजे त्यांचा बाली किल्ला हल्ला. म्हणजे त्या कशा प्रकारे त्यांनी निवडणूक लढली हे तुम्ही न्यूजवरती बघू शकता. हे सगळं कारस्थान त्यांचं हल्ल्यामुळं त्यांचं दिमाग हल्लं आणि त्यांनी जसं भाषणामध्ये सांगितलं की मी अधिवेशनात यांचा गौरवस्फोट करू आणि खोट्या माहिती देऊ आणि खोट्या तक्राऱ्या सांगू आणि यांना बदनाम करू. अधिवेशनात हा विषय मांडला होता. मुख्यमंत्री महोदय साहेबांनी कारवाई करतो म्हटल्या विषय सोडाय पाहिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पत्रकार परिषद घेऊन परत खुलासा का करू वाटला? म्हणजे तुम्हाला नक्की साध्य काय करायचं आहे हे त्याच्यामधनं दिसून आलंय. साहेब
तुम्ही डॉक्युमेंट चेक करा. सचिनजी मोठे साहेब कुठल्याही डॉक्युमेंटवर जर माझे पार्टनर निघाले तर मग बोला ना. हवेमध्ये बोलण्यात अर्थ नाही ना. सगळे आरोप खोटे आहेत. सगळे शासनाची चौकशी झाली त्याच्यामध्ये सगळे दिसून येईल. आणि मला सगळ्या मीडियांना विनंती आहे की ते IRS ऑफिसर आमच्या भागातले उच्च पदस्थ अधिकारी आहेत आणि त्यांना बदनाम त्यांची वाईफ उभा राहिल्यानंतर त्यांचं अस्तित्व धोक्यात येतंय हे बघितल्यानंतर हे बनवलेलं एक कारस्थान आहे त्यांनी आणि बिनबुडाचं हे आरोप आहेत हे ह्याच्यामधून सिद्ध होते. किती कोटीची नोटीस तुम्ही पाठवणार आहात? तुम्ही तुमच्यावरती असे आरोप आहेत की तुम्ही लोकांना फसवलेलं आहे, त्यांची घरं दिलेली नाही आहेत, काय मग तुम्ही बांधकाम करत नाही. हे माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब त्यांचे आरोप आहेत. कुठल्या कस्टमरचे आरोप नाहीत, सभासदांचे आरोप नाहीत, कुठल्या सोसायटी मेंबरांचे आरोप नाहीत, पोझिशन दिलेल्या लोकांचे आरोप नाहीत. हे वैयक्तिक त्यांचे सूडबुद्धी आरोप आहेत. ह्याच्यामध्ये कुठेही तथ्य नाही. 2000 घोटाळा केला असा आरोप आहे. साहेब 2000 करोड रुपये असते तर मी सोसायटी प्रोजेक्ट स्वतःच घेतले असते आणि बँक स्टेटमेंट ही सगळं चौकशी तुम्ही आता पुढे मुख्यमंत्री महोदय साहेब म्हणतात त्याच्यामध्ये सिद्ध होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल ना 2000 करोडचा घोटाळा झाला आहे की नाही झाला. घोटाळा कोणी केला आहे ही मला उघडायला भाग पाडू नका. आमदारच्या तुमच्यावरती असे आरोप त्यांनी केले की महिलांबरोबर काही लोकांनी व्हिडिओ तयार केला, तुम्ही लोकांना ब्लॅकमेल करताय. साहेब त्यांनी जो शब्द वापरलेले आहेत ते त्यांनी सिद्ध करावं. त्यांच्याकडे व्हिडिओ आहेत, मीडियाला देऊन टाकावं. तर ज्या लोकांचे बनवलेत त्यांना पुढं घ्यावं. ज्या इन्व्हेस्टरांचं ती म्हणतायत ही करतायत दिले नाहीत एक तर इन्व्हेस्टर समोर घेऊन यावं. हे कस्टमर घेऊन यावं ज्याची फसवणूक झाल्या. जर यांच्याकडे नाही हे मी जसं हॉटेलला सांगितलं प्रेस कॉन्फरन्सला येताना 50 लोक माझ्या इथं तयार होते. त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये घेणं लय गरजेचं होतं. एवढा मोठा पुरावा होता त्यांच्याकडे आणला नाही याचा अर्थ हे भूनबुडाचे आरोप केलेले आहेत त्यांनी. कुठलं याच्यामध्ये तथ्य नाही. जे व्हिडिओ त्यांच्याकडे आहेत म्हणतात प्रूफ करा ना. खरात साहेबांचे करतायत ना, करा तुम्ही. साहेब गोपीचंद पडळकर सांगतात सचिन मोटेंना मी ओळखतो, राहुल हजारे हा इसम कोणी मला माहित नाही. या पत्रकार परिषदेनंतर जर तुमच्यावर जर आरोप झाले याच्यापुढे तर त्याला कसं सामोरं जाणार? साहेब, DDSR ग्रुपमध्ये फोटो काढा. यस म्हणजे सचिन आणि आर म्हणजे राहुल असं म्हटलं जातं. तुम्ही DDSR ग्रुपचा गुगलला सर्च करा. 2018, 19, 17 पासून दत्ता डी, दादा डी, सचिन बेरगळ गुगलला वेबसाईट लिहि आणि राहुल हजारे हे DDSR. आपल्या माहितीसाठी मी निवेदन करतो. मातुश्री हाऊसिंग सोसायटी या सोसायटीच्या माध्यमातून DDSR ग्रुपला सेक्टर 22 या ठिकाणी खारघरला बांधकामासाठी आम्ही त्यांना ठेकेदार म्हणून काम दिलेले. DDSR हा एक चांगल्या पद्धतीने मराठी बिल्डर राहुल हजारे काम करतो म्हणून खरं तर त्याला काम दिलेले. चांगल्या प्रकारचं काम सध्या तो करतोय आणि कुठल्याही प्रकारची फसवणूक राहुल हजारे आणि DDSR ग्रुपनी मातुश्री हाऊसिंग सोसायटीची केली नाही. काही मंडळी जाणीवपूर्वक खरं तर वृत्तपत्रामध्ये मीडियाच्या माध्यमातून आमच्या मातुश्री सोसायटीचं नाव घेऊन राहुल हजारे आणि DDSR ग्रुपनी फसवणूक केल्याचं जाहीर करतात. मी ते वृत्तवाहिनीच्या माध्यमातून पाहिले नाही. पण अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची फसवणूक राहुल हजारे आणि DDSR ग्रुपने आमची केलेली नाही. चांगल्या पद्धतीचं काम तो केवळ खरं तर बांधकाम क्षेत्रामध्ये चांगलं काम करतो म्हणून कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्याला काम दिलेलं आहे. बाकी त्यांचा आमचा कुठल्याही बाबतीतला संबंध नाही. धन्यवाद. आम्ही आरोप केले की बिल्डर राहुल हजारे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला, लोकांना सोसायटी लोकांना फसवलं. काय तथ्य आहे याच्यावर? मला तर ह्यामध्ये काही तथ्य दिसत नाही आहे. ऑलरेडी तुम्हाला सांगतो की मी जय श्रीकृष्णा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कळंबोली या गृहनिर्माण संस्थेचा मी अध्यक्ष आहे. तर माझ्या सोसायटीमध्ये जे काही लोक सभासद आहेत ते एक सर्वसामान्य कुटुंबातले लोक आहेत की जे रिक्षा ड्रायव्हर असतील, काय गृहिणी असतील, काही आपल्या भाडधुनी करणाऱ्या हाऊसवाईफ असतील. तर असे लोक असताना माझ्या पाठीशी DDSR ग्रुप खंबीरपणे उभा राहिला आणि त्यांच्यामुळे ह्या सर्वसामान्य लोकांचे घरांचे स्वप्न आज पूर्ण होत आहे. त्यात कुणाची सध्या काही तक्रार नाही, कोणतीही तक्रार माझ्याकडे आलेली नाही. नाही अजिबात नाही. यात काही तथ्य नाही.
सोसायटीचं काम वगैरे व्यवस्थित चालू आहे, काय अडचण? हो, ज्याप्रमाणे सोसायटीची CC आली त्याप्रमाणे कामाची गती त्याप्रमाणे व्यवस्थित आहे. पडळकरांनी जे आरोप केले पडळकरांवर काय नक्की आहे का? मला तर माझ्या सोसायटीच्या बाबतीत दिसत नाही आहे. नमस्कार, मी संतोष औंढेकर. मी DDSR प्राईड या सोसायटीचा सदस्य आहे आणि आमचा प्लॉट जो आहे तो खांदा कॉलनी न्यू पनवेल या एरियामध्ये आहे. होय, आमची सोसायटी स्थापन झाली त्याचा मी जुनाच सदस्य आहे आणि त्या दरम्यान ज्या लॉटरी किंवा जे टेंडरिंग होतं त्याच्यात बीड केलेलं आणि आमची सगळ्यात हायेस्ट बीड होती, त्यामुळे तो आम्हाला प्लॉट अलॉट झाला. हां, तर एक्सपर्टाईज जर बघायचं झालं या बांधकामाने ह्या गोष्टीमध्ये, तर राहुल हजारे साहेब जे आहेत त्यांचं एकतर थोडं इमोशनल आमचं हे की मराठी उद्योजक आहेत आणि त्यांची आम्ही स्वतः जाऊन, म्हणजे मी स्वतः एक दिवस रविवार अगदी दिवसभर फिरलो आणि पडळकर साहेबांनी ज्या ज्या सोसायटीचं नाव घेतलं ना, खरं सांगायचं मी तिथे जाऊन आलो. मलाच रात्री हे जे न्यूज आली मी टेन्शनमध्ये गेलो, पण असं काही नाही आहे. मी तिथे स्वतः जाऊन बघितलं आणि राहिलं माझ्या प्राईडचं. तर प्राईडचं हे ॲग्रीमेंट प्लॉट हा आमच्या आम्ही जेवढे पैसे दिले होते कॉन्ट्रीब्युशन करून आम्ही जो बीड आम्हाला टाकला आणि आम्हाला जे अलॉटमेंट झालं त्याचे आम्ही पैसे पूर्ण भरले आणि आमच्या नावावर आता ती जमीन आहे. मग इथे फसवेगिरी किंवा काय कुठे आहे? म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की ह्या इरिस्पॉन्सिबल जे स्टेटमेंट दिलं त्यामुळे आमच्यासारख्या लोकांची झोप उडली ना, आम्ही संभ्रमात पडलो. जेव्हा वस्तुस्थिती जेव्हा आम्ही तसं तर आम्हाला आमचा ग्रुप आहे सोसायटींचा 250-300 लोक त्यामध्ये आहेत जे ज्यांचा सहभाग याच्यामध्ये आहेत. तिथे सगळे आमचे जे काय रिक्वेस्ट असतात, फॉलोअप्स असतात तिथेच चालतात. तिथे राहुल दादासुद्धा मेंबर आहेत. आम्ही त्यांना वेळोवेळी प्रश्न विचारतो, त्या आम्हाला उत्तर मिळतात. आत्ता कुठे आमच्या सोसायटीचं काम सुरू झालं होतं, कारण आत्ता ऑलमोस्ट सगळ्याच परमिशन येत होत आहे आणि हे असा त्यांनी काहीतरी एक गदळ माजवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे आमच्यासारखे जे लोक आहेत ज्यांना अपेक्षा आमच्या घराची बाजार मूल्य भावापेक्षा किंवा एक योग्य दरात जे घरं मिळायचं होतं त्या अपेक्षेवर कुठं या राजकीय परवडणारी घरं जी आहेत, अगदी परवडणारी घरं आहे. खरं तर हे सरकारचं काम आहे, पण हा मनुष्य कुठेतरी आमच्या क्वालिटीज, आम्हाला जी अपेक्षित क्वालिटी आहे त्या क्वालिटीने आणि आम्हाला परवडणाऱ्या भावात घरं देईल ह्या अपेक्षेने आम्ही आलो आणि आताही ते तसं होतंय. सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे, पण कुठेतरी या राजकीय दोषापोटी आमच्या प्रोजेक्टला कुठेतरी गालबोट लागू नये ह्याची आता आम्हाला काळजी पडलेली आहे. दरम्यान या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.